Hello friends, myself Dr. Kirti Kulkarni and I am from Gokhale Education Society's Arts, Commerce and Science College, Jawahar. So friends, I welcome you all for the FYBSc Foundation course semester 1 chapter of Concept of Disparity 2. So today we will discuss about the regionalism. In our last lecture we have discussed about the communalism, and now in this lecture we will discuss about the regionalism. So friends, we all know that India is actually a unique country marked with multiple ethnic society, multiple religions, multiple regions, multiple languages, and also different people with different fundamental properties. But still we have seen the unity in diversity. But these diverse groups in India are actually concentrated in different stages or regions where there is sometime a problem is created, and in some cases politician also favor some particular regions or areas and they ignore the other. So because of some different type of problems there is a rise of regionalism. Okay, so in some other words we can say also natural resources are also responsible for this type of problems. Okay, somewhere there are many rivers, very good type of soil, very good environmental conditions, and because of that some regions are very favorable for particular people. Also sometimes there is good business development, okay, good facilities. So there the regionalism arises, and some areas are drought prone, some areas are not favorable by the environmental conditions, also water problem or water crisis is there, and therefore problem of regionalism arises. Okay, so today first we will see what is actually meaning of region. रिजन म्हणजे काय, एखादा प्रदेश किंवा प्रांत, त्याला आपण काय म्हणतो, रिजन. ओके, सो रिजन इज अ टेरिटरी वेअर द इनहॅबिटंट्स आर इमोशनली अटॅच टू इट ड्यू टू व्हेरियस फॅक्टर्स लाईक लँग्वेज, रिजनल और रिलिजियस बिलीफ्स अँड हिस्टॉरिकल ट्रॅडिशन्स. म्हणजे आधी आपण हे बघूया की रिजन म्हणजे काय, एखादा विभाग किंवा प्रभाग म्हणजे काय. तर असा प्रभाग किंवा असा विभाग जिथे राहणारी लोक त्या विभागाशी इमोशनली म्हणजे भावनिकरित्या अटॅच असतात. कशामुळे अटॅच असू शकतात, आपण ज्या भागामध्ये राहतो किंवा ज्या भागात आपला जन्म झालेला असतो, आपण म्हणतो ना माझी एक मातृभूमी आहे आणि एक माझं स्वतःचं गाव आहे, नेटिव्ह प्लेस आहे, बरोबर. आणि त्या भागाशी किंवा जिथे आपण मोठे होत असतो त्या भागाशी आपण इमोशनली अटॅच असतो. कोणकोणत्या फॅक्टरमुळे इमोशनली अटॅच असतो, तर दॅट इज लँग्वेज, बरोबर. आपली जी भाषा आहे त्या भाषेमुळे आपण सगळे लोक एकच भाषा बोलतो, बरोबर, त्यामुळे आपण त्या भागाशी अटॅच असतो. सिमिलरली रिलिजियस आयडियाज, धार्मिक आपले जे संबंध आहेत एकमेकांशी किंवा आपले जे रूढी परंपरा आहेत त्यामुळे आपण त्या भागाशी अटॅच असतो. ओके, त्याच्यानंतर बिलीफ्स म्हणजे आपले विश्वास, आपल्या प्रॅक्टिसेस, आपल्या धर्मासाठी किंवा आपल्या पर्टिक्युलर प्रदेशासाठी आपण काही रीतिरिवाज पाळत असतो. आणि व्हेरी इम्पॉर्टंट इज कॉमन हिस्टॉरिकल ट्रॅडिशन, आपल्या भागामध्ये जिथे आपण राहतो त्याला काहीतरी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असतो, त्यामुळे आपण त्या भागाशी काय असतो, कनेक्टेड असतो. बघा, आपण आपल्या जव्हारचं उदाहरण घेऊया. इथे राहणारा प्रत्येक माणूस जव्हार या भागाशी काय आहे, अटॅच आहे. का बरं, कारण इथले लोक एक पर्टिक्युलर भाषा बोलतात, बरोबर, जी बाकीच्यांना येईलच असं नाही. त्याचप्रमाणे आपल्याला एक पर्टिक्युलर हिस्टॉरिकल वारसा मिळालेला आहे, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे या जागेला, त्याच्यामुळे इथे राहणारी लोक अगदी स्वाभाविकरित्या या भागाशी अटॅच होतात. प्रत्येक माणूस जिथे राहतो, जिथे मोठा झालेला असतो आणि जिथे त्याची नेटिव्ह प्लेस म्हणजे त्याचा जन्म झालेला असतो त्या भागाशी तो अटॅच असतो. ओके, सो ॲक्च्युली आपल्या मनामध्ये ही भावना असतेच की आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत, पण त्याच्यासुद्धापेक्षा जिथे आपण ॲक्च्युली मोठे होत असतो त्या भागाशी आपण जास्त अटॅच होतो आणि कुठेतरी आपण सगळे भारतीय एकमेकांचे बांधव आहेत ही भावना कुठून तरी हळूहळू कमी होते आणि आपण प्रत्येकजण फक्त आणि फक्त आपल्या भागाशी जास्त अटॅच होत जातो. ओके, सो मग याच्यातून रिजनलिझमचा उदय होतो. म्हणजे काय,
विभागवाद किंवा प्रभागवाद किंवा एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणविषयी असलेला जास्त प्रेम याच्यातून रिजनलिझम ओके या गोष्टीचा उदय होतो. ओके, मग आता आपण बघूया की रिजनलिझम म्हणजे काय. बरोबर, प्रत्येकाला आपला भाग, आपली जन्मभूमी, आपण मोठे झालेलो असतो तो एरिया आपल्याला आवडत असतो, आपल्याला त्याच्याविषयी प्राऊड असतो. पण या गोष्टीचा जर अतिरेक झाला, बरोबर आहे ना, आणि दुसरे भाग किंवा दुसरे लोक हे आपल्यापेक्षा हीन आहेत अशी भावना जर निर्माण झाली की फक्त हे माझंच आहे आणि मी इथे दुसऱ्याला येऊन देणार नाही किंवा दुसऱ्याला सेम हक्क आणि अधिकार देणार नाही, अशी भावना जिथे निर्माण होते तिथे रिजनलिझमचा उदय होतो. बरोबर आहे, म्हणजे आपल्या देशाचा, आपल्या भागाचा, आपल्या पर्टिक्युलर स्टेटचा अभिमान बाळगणं चुकीचं नाही आहे, पण त्याच्यामधून फक्त मी, माझं आणि इतरांना मी अधिकार किंवा हक्क देणार नाही असे जेव्हा प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तेव्हा त्या गोष्टीला काय म्हटलं जातं, रिजनलिझम किंवा प्रभागवाद. ओके, तर आता रिजनलिझमची डेफिनेशन काय आहे. सो इट इज अ फिलिंग or ideology among a section of people residing in a particular geographical space characterized by unique language, culture, etc. Okay, and they feel themselves as a son of soil and every opportunity should be given to them first and not to the outsider. It is called as problem of regionalism. म्हणजे काय होतं की रिजनलिझममध्ये, विभागवादामध्ये असे काही लोक किंवा अशा पर्टिक्युलर सेक्शन ऑफ एरियामध्ये राहणारे लोक असतात जे जिओग्राफिकली, भौगोलिकदृष्ट्या कॅरेक्टराइज्ड असतात. बरोबर आहे, त्यांचा एक युनिक लँग्वेज, कल्चर असते आणि ते स्वतःला भूमिपुत्र समजून घेतात. भूमिपुत्र म्हणजे इथे राहणारे लोक ते असतातच, त्याच्यात काही डाऊट नाही आहे आपल्याला. पण त्यांनी जर असं म्हटलं की सगळ्या अपॉर्च्युनिटी, सगळ्या संधी या फक्त आम्हालाच दिल्या गेल्या पाहिजे आणि इतरांना देणार नाही, तर मग त्याला काय म्हटलं जातं, रिजनलिझम. ओके, सो व्हॉट आर द डिफरंट टाईप ऑफ रिजनलिझम वी कॅन से. दॅट इज, इट कॅन बी डिमांड ऑफ ऑटोनॉमी ऑफ द रिजन. एखादा भाग आम्हाला स्वतंत्र करून पाहिजे, आपल्या देशापासून वेगळा करून दिला पाहिजे, अशी जेव्हा डिमांड निर्माण होते त्याला म्हणायचं रिजनलिझम. ऑर इट कॅन बी डिमांड ऑफ क्रिएशन ऑफ न्यू स्टेट. नवीन राज्यच निर्माण करून द्या भारतामध्ये किंवा आहे त्या राज्यांपासून वेगळं राज्य निर्माण करून द्या, अशी मागणी केली जाते. ऑर वी कॅन से डिमांड ऑफ प्रोटेक्शन ऑफ रिजनल लँग्वेज ऑर कल्चर ऑफ द रिलिजन. एखाद्या पर्टिक्युलर लँग्वेजला किंवा कल्चरला प्रोटेक्ट करण्यासाठी एखाद्या वेगळ्या धर्माची स्थापना करणे किंवा त्याच्यासाठी वेगळं प्रोटेक्शन मागणे, अशा प्रकारचा जो डिमांड आहे किंवा मागणी आहे त्याच्यामुळे रिजनलिझम क्रिएट होऊ शकतो. ऑर इन वर्स्ट सिच्युएशन वी कॅन से डिमांड ऑफ सेपरेशन फ्रॉम द कंट्री इज ऑल्सो अ रिजन ऑर रिझन फॉर द रिजनलिझम. म्हणजे सगळ्यात वाईट सिच्युएशन काय येऊ शकते रिजनलिझममध्ये की आमचा जो प्रभाग आहे, आमचा जो भाग आहे तो डायरेक्ट आपल्या पर्टिक्युलर देशापासूनच आम्हाला वेगळा करून पाहिजे. ह्या अशा प्रकारच्या वादांना काय म्हटलं जातं, रिजनलिझम. सो मला वाटतं आता तुमच्या लक्षात आलं असेल की एखाद्या भागाचा अभिमान बाळगणं वेगळं आणि रिजनलिझम करणं, ओके, म्हणजे जमातवाद किंवा आपण म्हणू एखादा प्रभागवाद करणं हे अजूनसुद्धा वेगळं आहे. की आपल्या एक्झिस्टिंग देशापासून पर्टिक्युलर कारणासाठी वेगळं व्हायची इच्छा व्यक्त करणे, याला म्हणायचं रिजनलिझम. ओके, सो व्हॉट आर नाऊ व्हेरियस फॉर्म्स ऑफ रिजनलिझम दॅट वी विल सी. So very first thing is that the demand due to the imbalance development. म्हणजे काय की रिजनलिझम कशासाठी मागितला जातो, काय वेगवेगळे फॉर्म्स आहेत रिजनलिझमचे, कोणत्या गोष्टीसाठी रिजनलिझम केलं जातं, तर त्यातलं पहिलं आहे की डिमांड ड्यू टू इम्बॅलन्स डेव्हलपमेंट. आता बघा साधी गोष्ट आहे, कोणी काही उठून लगेच रिजनलिझम किंवा प्रभागवाद करतं असं नाही आहे. तर काय होतं की एखादा पर्टिक्युलर भाग, मग तो एखाद्या राज्याचा असेल, एखाद्या देशाचा असेल किंवा कुठलाही असेल, तर तो काय केला जातो, इम्बॅलन्स राहून जातो. इम्बॅलन्स म्हणजे काय, लिटिल बिट निग्लिजन्स इज गिवन टू दॅट पर्टिक्युलर एरिया. ओके, आता एखादा भाग हा हिली एरिया असतो किंवा फॉरेस्ट असतं
घनदाट जंगल असतं किंवा एखाद्या नॉर्मल एरियांपासून तो भाग दूर असतो है ना, जसं की आपला ट्रायबल भाग आहे. मग तिथे काय होतं की थोडंसं शासनाकडून दुर्लक्षित केला जातो तो विभाग, कारण तिथे पोचायलाच कठीण प्रकार असतो, बरोबर आहे. जसं आता आपल्या जव्हारमध्ये पोचायला अतिशय कठीण आहे, इथे रेल्वे नाही अजूनसुद्धा. बघा जगामध्ये जग आपण म्हणतो किती पुढे पोचलेलं आहे, पण अजूनसुद्धा आपला जो भाग आहे तो कसा आहे, इट इज अ ट्रायबल एरिया अँड इट इज टफ टू रीच. इथे पोचायलासुद्धा कठीण आहे. मग त्याच्यामुळे असा भाग हा थोडासा उपेक्षित किंवा निग्लेक्टेड राहून जातो. अँड देअर फोर पीपल आर एक्सप्लॉयटेड अँड ऑल्सो डिप्रिवेशन ऑफ द पीपल टेक प्लेस. म्हणजे लोकांचं एक्सप्लॉयटेशन होतं, बरोबर आहे. आता आपल्याला जर बाहेर जायचं असेल, इथून निघायचं असेल, तर आपल्याला साधनसोयी नाहीत, रस्ते नाहीत प्रॉपर, आणि त्याच्यामुळे जग कितीही पुढे गेलं तरी असा भाग हा थोडा मागासलेला राहून जातो. ओके, सो पीपल बिलॉंगिंग टू सच एरियाज आर ऑल्सो निग्लेक्टेड अँड बिकॉज ऑफ दॅट सम टाईप ऑफ मोमेंट टेक प्लेस इन सच टाईप ऑफ एरियाज. म्हणजे काय होतं, मग असा भाग सतत दुर्लक्षित राहिल्यामुळे लोकंसुद्धा दुर्लक्षित राहतात, आणि त्याच्यामुळे स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा आपल्या मागण्या मांडण्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे रिजनलिझमचा उदय होतो. सो अशा प्रकारचे काही भाग हे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, त्याचप्रमाणे मध्य प्रदेश, बिहार अशा ठिकाणी आहेत. आणि जिथे काय झालं, अशा प्रकारचे उद्रेक निर्माण झाले, रिजनलिझम निर्माण झाला, वाद निर्माण झाले, आणि त्याच्यामुळे स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली. जसं आपल्याला माहिती आहे की उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड हे 3 राज्य सेपरेट झाले. सो उत्तर प्रदेशमधून आपल्याला माहिती आहे की उत्तराखंड निर्माण झाला, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशपासून छत्तीसगड वेगळं झालं, आणि बिहारपासून झारखंड वेगळं झालं. इट हॅपन्स इन 2000. ओके, सो धिस वे प्रॉब्लेम ऑफ रिजनलिझम एक्झिस्ट. ओके, आणि त्याच्यामुळे लोक निग्लेक्टेड राहिल्यामुळे स्वतंत्र राज्याची ते मागणी करतात, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या राज्यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. सो दॅट इज कॉल्ड ॲज डिमांड ड्यू टू इम्बॅलन्स डेव्हलपमेंट. सेकंड वन इज डिमांड ऑफ ट्रायबल अँड एथनिक ग्रुप फॉर सेपरेट पोझिशन. हे तर कसं थोडंफार लॉजिकल आहे की काही पर्टिक्युलर जे ट्रायबल भाग आहेत, जे रेग्युलर भागांपासून खूप लांब आहेत, आणि त्याच्यामुळे ते दुर्लक्षित राहून जातात. तिथे राहणारे जे लोक आहेत त्यांना कसं म्हटलं जातं, एथनिक, म्हणजे त्यांना एक स्पेशल कल्चर असतो, अँड देअरफॉर दे डिमांड फॉर सेपरेट अटेन्शन. ओके, आणि त्यांना वेगळं लक्ष किंवा वेगळ्या सोयीसुविधा देण्यासाठी रिजनलिझमचा तिथे उदय होतो. ओके, सो देर आर सम नॉर्थ ईस्टर्न regions in India which are created as a separate states like नागालँड, मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश. हे पहिले कॉमन भाग होते, पण तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा रिजनलिझम किंवा उद्रेकींमुळे एक वेगळा भाग निर्माण झाला, आणि तो म्हणजे बोडोलँड. ओके, सो पीपल ऑफ दॅट एरिया कुड डेव्हलप देअर ओन लँग्वेज अँड देअर ओन कल्चर. तर अशा प्रकारे स्वतःचा भाग निर्माण करण्यासाठी लोक अशा प्रकारच्या चळवळी करू शकतात. थर्ड वन इज कॉल्ड ॲज इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूट. म्हणजे काय की पाण्यामुळे किंवा नदी जी वाहते त्या नदीचं पाणी कुठल्या राज्यांना द्यायचं, कुठल्या भागाला द्यायचं, याच्यासाठी सुद्धा कॉन्फ्लिक्ट्स किंवा प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. सो वी हॅव सम एक्झाम्पल्स लाईक नर्मदा रिव्हर. ओके, नर्मदा ही जी नदी आहे तिचं पाणी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या भागांमध्ये कसं कसं वाटलं जावं याच्यामुळे अनेक वेळा वाद निर्माण होतात. त्याचप्रमाणे कृष्णा रिव्हर, महाराष्ट्रामध्ये आपली जी नदी वाहते तिला आपण कृष्णा रिव्हर म्हणतो, पण हिचंसुद्धा पाणी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र याच्यामध्ये कसं सेपरेट करावं, कसं वाटून द्यावं याच्यासाठी नेमका वाद निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. द फोर्थ वी कॅन से दॅट इंटरस्टेट बाउंड्री डिस्प्यूट. म्हणजे काय की जे वेगवेगळे राज्य आहेत त्याच्या ज्या बाउंड्रीज आहेत, ओके, म्हणजे ज्या सीमारेषा आहेत त्याच्यावरून वाद निर्माण झालेले दिसतात, आणि त्यालासुद्धा आपण रिजनलिझम म्हणू शकतो.
So what is the example of boundary disputes? Okay, so very first is dispute over चंदीगड बिटवीन पंजाब अँड हरियाणा. आपल्याला माहितीच आहे की चंदीगड हे दोन्ही राज्यांमध्ये येतं, पंजाब आणि हरियाणा. त्यामुळे त्याची बाउंड्री कुठे आणि कशी ठरवावी, कुठल्या ह्याच्यात जास्त भाग द्यावा, याच्यामुळे आपल्याला कम्युनलिझम किंवा रिजनलिझम निर्माण झालेला दिसतो. अगेन बाउंड्री डिस्प्यूट बिटवीन महाराष्ट्र अँड कर्नाटका बिकॉज ऑफ बेळगाव. Okay, so there is a particular area we all know which is called as Belgaum, and the people around that area are called as Belgavi. Okay, so प्रॉब्लेम असा आहे की मराठी लोकसुद्धा तिथे आढळून येतात आणि कन्नड बोलणारी लोकसुद्धा आपल्याला तिथे आढळून येतात. त्याच्यामुळे बेळगाव कुठे जावा अशा प्रकारचा प्रॉब्लेम पूर्वीच्या काळी निर्माण झालेला होता. दॅट इज कॉल्ड ॲज इंटरस्टेट बाउंड्री डिस्प्यूट. And the fifth one is called as son of soil demand. हे आपण आधी पण थोडं डिस्कस केलं होतं की when people in a particular area they consider themselves as a son of soil. ओके, आणि म्हणजेच आपण त्यांना म्हणतो की भूमिपुत्र. अशा प्रकारची जी चळवळ आहे ती चळवळ कुठे कुठे दिसून आली, महाराष्ट्र, बिहार आणि आसाम. ओके, सो this type of activists were observed in these particular areas of Bihar, Assam. Okay, and therefore there were activities like militant activities against migrant of Biharis and Bengalis. म्हणजे काय झालं की बाहेरून येणाऱ्या लोकांविरुद्ध अशा ठिकाणी चळवळी करण्यात येतात. बरोबर, महाराष्ट्रामध्ये सुद्धा बाहेरचे लोक येऊ नये म्हणून स्पेशली मुंबईमध्ये आंदोलन केलं जातं. त्याचप्रमाणे आसाममध्ये सुद्धा दुसरीकडून येणाऱ्या लोकांविरुद्ध चळवळी करण्यात आल्या. अशा प्रकारच्या चळवळींमध्ये बऱ्याच वेळा व्हायलन्स आढळून येतं अँड देअर इज व्हायलेशन ऑफ लॉज ऑल्सो. ओके, सो दिस टाईप ऑफ प्रॉब्लेम्स आर ॲक्च्युली व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ रिजनलिझम. म्हणजे आमचाच फक्त भूभाग आहे, इथे आम्ही आमच्या अपॉर्च्युनिटी वापरू, इतरांना जास्त अधिकार किंवा हक्क दिले जाणार नाहीत, अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्समधून किंवा डिमांड्समधून रिजनलिझमचा उदय होतो. सो दीज आर व्हेरियस फॉर्म्स ऑफ रिजनलिझम. ओके, सो नाव वी विल सी व्हॉट आर द व्हेरियस कॉजेस फॉर ग्रोथ ऑफ रिजनलिझम. हा जो असा रिजनलिझम आहे, प्रभागवाद आहे, हा का वाढीस लागला भारतामध्ये किंवा त्याची वाढ का झाली ते आपण बघूया. ओके, सो व्हॉट आर डिफरंट कॉजेस. So very first cause is reaction against imposition language or culture. Okay, so what is the meaning of this is in case of various places which are neglected, so these type of places are actually with special type of language or culture. Okay, and therefore people of that particular area they want that part as a separated or as a protected one. Okay, so there are some southern states where they don't want Hindi language. Okay, and therefore there is imposition of Hindi. Imposition म्हणजे काय, तर त्या पर्टिक्युलर लँग्वेजला किंवा त्या पर्टिक्युलर गोष्टीला विरोध करणे. ओके, सो देअर imposition of Hindi as a official language is taking place because they feared that this would lead to dominance of North. म्हणजे काय की साऊथ इंडियन लोकांना हिंदी भाषा बोलण्यामध्ये प्रॉब्लेम असतो. त्याच्यामागे त्यांना काय वाटतं की नॉर्थकडच्या ज्या भाषा आहेत, हिंदी भाषा ही उत्तर भारतीय भाषा आहे आणि त्याचं प्रभुत्व वाढेल किंवा त्याचं डॉमिनन्स वाढेल म्हणून त्यांना हिंदी भाषा नको आहे. सिमिलरली इन आसाम अँटी फॉरेनर मूवमेंट वॉज लॉन्च बाय आसामीज टू प्रिझर्व देअर ओन कल्चर. आसाममध्ये सुद्धा बाहेरच्या लोकांनी येऊ नये म्हणून अशा प्रकारे वेगवेगळ्या टाईपच्या चळवळी करण्यात आल्या. सो धिस इज वन ऑफ द रिझन टू ग्रोथ ऑफ रिजनलिझम. ओके, देन सेकंड वन इज कॉल्ड ॲज निग्लेक्ट ऑफ अ रिजन. एखाद्या पर्टिक्युलर एरिया हा निग्लेक्टेड किंवा दुर्लक्षित राहून जातो. ओके, सो देअरफॉर देर आर सम पीपल हू आर ॲक्टिविस्ट अँड दे treated or they called themselves as a son of soil. Okay, then they want a particular kind of authority in that particular area and they want to promote the interest of their own people
actually who are neglected, and this way there is increase in growth of regionalism. म्हणजे एखादा भाग जर दुर्लक्षित राहिला असेल तर त्या भागाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी तिथे रिजनलिझमची वाढ व्हायला सुरुवात होते. द थर्ड वन इज कॉल्ड ॲज डिझायर टू प्रिझर्व सब कल्चर. म्हणजे काय की एखाद्या भागामध्ये एक मेन कल्चर असतो आणि त्याचप्रमाणे तिथे एक सब कल्चर असतं, बरोबर. आणि हे सब कल्चर त्याला एक वेगळं प्रोटेक्शन मिळावं, वेगळे अधिकार मिळावे, याच्यासाठी सुद्धा रिजनलिझमची ग्रोथ दिसून येते. ओके, सो द डिझायर ऑफ व्हेरियस युनिट्स इन इंडिया विच आर हॅविंग सब कल्चरल रिजन्स, सो देर आर प्रॉब्लेम्स ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट अँड दे प्रमोटेड रिजनलिझम अँड गिव राईज टू डिमांड फॉर ग्रेटर ऑटोनॉमी. म्हणजे त्या भागामध्ये स्वातंत्र्य मिळावं, स्वतःकडे ऑथॉरिटी यावी, याच्यासाठी सुद्धा रिजनलिझमचा उदय होतो. द फोर्थ वन इज कॉल्ड ॲज डिझायर टू प्रिझर्व रिजनल पार्टीज. हे फार जास्त प्रॉब्लेम आहे की एखादी पार्टी जी असते ती एखाद्या पर्टिक्युलर एरियातल्या लोकांच्या वोटवर किंवा त्यांच्या जीवावर मोठी होत असते आणि त्याच्यामुळे ती लोकांमध्ये अशा प्रकारची भावना पसरवते की इथे फक्त आपलाच हक्क असला पाहिजे, आपला अधिकार असला पाहिजे, बाहेरून येणाऱ्या राज्यांना किंवा लोकांना आपण बंदी केली पाहिजे. अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्समधून रिजनलिझमचा उदय होतो. सो वी नो दॅट देर आर डिफरंट पॉलिटिकल पार्टीज लाईक DMK, अण्णा DMK, अकाली दल, तेलुगू देसम, ऑल्सो असोम गण परिषद. दिस टाइप ऑफ parties they encourage the regionalism to capture political power. And the last one, that is fifth one, is called as failure to identify group interest. बघा कसं असतं की एखादा पर्टिक्युलर ग्रुप जेव्हा एक्झिस्ट होतो तेव्हा त्या ग्रुपला एक पर्टिक्युलर लीडर असतो आणि तो ग्रुप ब्लाइंडली त्या लीडरच्या मागे जात असतो. म्हणजे आंधळेपणाने त्याच्या मागे गेलं जातं आणि ग्रुपचा पर्टिक्युलर इंटरेस्ट काय आहे, आपलं भलं कशामध्ये आहे, हे त्या ग्रुपला कळत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा रिजनलिझमचा वाढ होते. सो इवन आफ्टर 60 years ऑफ इंडिपेंडन्स व्हेरियस ग्रुप्स have failed to identify their own group interest as a national interest, as a result of which feeling of regionalism persisted. म्हणजे भारताच्या ऐक्यामध्येच आपलं सुख समाधान आहे हे ते लोक विसरत जातात आणि त्याच्यामुळे फक्त आपल्याच एरियाचा किंवा फक्त आपल्याच ग्रुपचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारच्या भावनेतून रिजनलिझमचा उदय होतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज फेल्युअर टू आयडेंटिफाय ग्रुप इंटरेस्ट. ओके, मग आता हे अशा प्रकारचे जे रिजनलिझम निर्माण झालेले असतात, वाद निर्माण झालेले असतात, ते असेच ठेवायचे का? तर नाही, तर ते कुठल्या तरी प्रमाणामध्ये कमी केले पाहिजे. आणि मग ते कमी करण्यासाठी काय केलं जातं? सो दॅट इज कॉल्ड ॲज रिमेडियल मेजर्स टू कॉम्बॅक्ट रिजनलिझम. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये काय काय आपल्याला सुधारणा करता येईल की जेणेकरून आपण रिजनलिझम म्हणजे प्रभागवादाशी आपण फाईट करू शकतो. ओके, सो व्हेरी फर्स्ट थिंग दॅट कॅन बी डन इज टू डेव्हलप बॅकवर्ड एरियाज. जे मागासवर्गीय भाग आहेत तिथे काय केलं पाहिजे, तर त्या भागाकडे पहिले लक्ष दिलं पाहिजे, तिथे राहणाऱ्या लोकांचे प्रॉब्लेम समजून घेतले पाहिजे. ओके, अँड दिस शुड बी डन बाय गव्हर्नमेंट. ओके, सो टू आयडेंटिफाय द बॅकवर्ड एरियाज अँड टू ट्रान्सफर फायनान्शियल रिसोर्स फ्रॉम द गव्हर्नमेंट टू द पर्टिक्युलर बॅकवर्ड रिजन फॉर ऑल ओव्हर डेव्हलपमेंट. म्हणजे असे भाग आयडेंटिफाय करून त्यांच्याकडे नोकरी, त्याचप्रमाणे शिक्षण, बेसिक सोयीसुविधा अशा पुरवल्या पाहिजे जेणेकरून अशा प्रकारचे उद्रेक निर्माण होणार नाहीत. द सेकंड वन इज कॉल्ड ॲज प्लॅनिंग फॉर हिली, ट्रायबल अँड ड्राऊट प्रोन एरियाज. म्हणजे काय की जे हिली डोंगराळ भाग आहेत, फॉरेस्टचे भाग आहेत, त्याचप्रमाणे जे ट्रायबल म्हणजे आदिवासी विभाग आहेत आणि त्याचप्रमाणे ड्राऊट प्रोन म्हणजे जिथे सतत दुष्काळ पडतो, ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल, अशा भागांकडे लक्ष देऊन तिथे प्रॉपर प्लॅनिंग केलं पाहिजे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी. आणि अशा प्रकारे जर प्लॅनिंग असलं, त्या लोकांना बेसिक सोयीसुविधा देण्यात आला तर रिजनलिझमचा उद्रेक कमी होईल. देन द लास्ट वन इज टू प्रमोट प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन आयडेंटिफाईड बॅकवर्ड एरियाज. सगळ्या प्रकारची जी काळजी आहे
ती फक्त गव्हर्मेंटनेच घेतली पाहिजे असं नाही, तर अनेक श्रीमंत लोक असतात ते काय करू शकतात, गाव दत्तक घेतात. बरोबर आहे ना. जे ड्राऊट प्रोन गावं आहेत, दुष्काळग्रस्त किंवा ट्रायबल भाग आहेत, अशी गावं लोक दत्तक घेतात आणि त्याच्याकडे लक्ष किंवा त्याला सोयीसुविधा पुरवतात. सो अशा रीतीने प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट प्रमोट केली पाहिजे इन पर्टिक्युलर बॅकवर्ड एरियाज. जे खऱ्या अर्थाने बॅकवर्ड एरिया आहे, जिथे लोक प्रॉब्लेममध्ये आहेत, अशा ठिकाणी जर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट केली तरीसुद्धा रिजनलिझम किंवा प्रभागवादाचा जो उपद्रव आहे किंवा प्रॉब्लेम आहे तो कमी होईल. ओके. सो अशा प्रकारे आपण आज व्हॉट इज रिजनलिझम, त्याचे इफेक्ट्स, त्याचे कॉजेस आणि त्याच्यावरचे रिमेडियल मेजर्स बघितले. वी विल सी नेक्स्ट टॉपिक इन आवर नेक्स्ट लेक्चर. टिल दॅट यू टेक केअर अँड स्टे सेफ. थँक्यू.